नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉबच्या युट्यूब चॅनल वरती। तर मंडळी, आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पंचायत समिती योजना, त्याचे उद्दिष्ट ही काय असणार आहे, फायदे हे काय असणार आहे, अर्ज प्रक्रिया ही कोणत्या प्रकारे असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवश्यक कागदपत्र ही कोणती लागणार आहे। तर मंडळी, ही व्हिडिओ खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे। जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर या योजनेसाठी नक्कीच अप्लाय करू शकता। तर चला आपण या खास व्हिडिओला सुरू करूयात। आणि होय, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आताच्या आता या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ खूप जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे। तर चला आपण पुढे बघूयात या व्हिडिओमध्ये काय होणार आहे। तर मंडळी, पंचायत समिती योजना याची उद्दिष्टे काय असणार आहे, फायदे हे कोणते असणार आहेत, अर्ज प्रक्रिया ही कशा प्रकारे असणार आहे आणि आवश्यक कागदपत्रे ही कोणती असणार आहे, ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, पंचायत समिती योजना 2026 पंचायत समिती योजना काय आहे ते आपण सगळ्यात आधी सर्वप्रथम जाणून घेऊयात। पंचायत समिती योजना मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पंचायत समिती योजनेबद्दल सविस्तर माहिती। जर तुम्हाला ही व्हिडिओ पाहायची असेल आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पंचायत समिती योजना काय आहे, तिचे फायदे काय असणार आहेत, कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो, तसेच पंचायत समिती योजनेसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, ही व्हिडिओ खूप जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे। भारतातील पंचायत राज्य व्यवस्थेमध्ये पंचायत समितीला महत्त्वाचे स्थान दिले आहे। ग्रामीण भागातील विकासासाठी योजना राबवणे आणि त्याची अंमलबजावणी करणे हे पंचायत समितीचे मुख्य कार्य आहे। महाराष्ट्र राज्यात 358 पंचायत समित्या कार्यरत केलेल्या आहेत। तर आता आपण जाणून घेऊयात पंचायत समिती योजना 2026 ही नेमकी काय आहे। पंचायत समिती योजना ही ग्रामीण भागातील विकासासाठी राबवण्यात येणारे योजनांचा समूह आहे। या योजनेचा भारत सरकार आणि राज्य सरकारद्वारे राबवल्या जातात आणि त्याची अंमलबजावणी पंचायत समितीद्वारे केली जाते। आता जाणून घेऊयात पंचायत समितीची संरचना म्हणजेच रचना ही कोणत्या प्रकारे केलेली आहे। पंचायत समितीची रचना 73व्या घटना दुरुस्तीनुसार निश्चित केलेली आहे। याच्यामध्ये एक असतात अध्यक्ष, पंचायत समितीचे अध्यक्ष थेट लोकांद्वारे निवडून देण्यात येते। दुसरे असतात उपाध्यक्ष, उपाध्यक्ष पंचायत समिती सदस्यांद्वारे निवडून घेण्यात येते। आणि सदस्य, पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायतीच्या सरपंचामधून निवडून येतात। आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असतात। मुख्य कार्यकारी अधिकारी CEO हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो। आता जाणून घेऊयात पंचायत समितीची मुख्य कार्य कोणती आहेत, म्हणजे तुम्हाला नक्की कोणती कामं करायची आहेत पंचायत समितीमध्ये। एक, ग्रामीण भागातील विकास योजना राबवणे आणि त्याची अंमलबजावणी करणे। 2, शिक्षण, आरोग्य, कृषी, पशुपालन, जलसंधारणा, रस्ते बांधणे इत्यादी क्षेत्रात योजना राबवली जाते। 3, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण यासारख्या क्षेत्रात जनजागृती निर्माण करणे। आणि 4, ग्रामपंचायतींना मार्गदर्शन आणि मदत करणे ही आहे हे योजनेचे कार्य आहे। आता जाणून घेऊयात पंचायत समिती योजनेचे उद्दिष्ट हे काय आहे। पंचायत समिती योजनाचे मुख्य उद्दिष्टे ग्रामीण भागातील विकास आणि लोकांच्या जीवनमानावर सुधारणा घडवून आणणे हे या योजनेचे सर्वात प्रमुख उद्दिष्ट आहे। जसं की आता त्याचे एक्झाम्पल जाणून घेऊयात आपण। एक, शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना नवीन तंत्रज्ञान आणि साधनांचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे। 2, शेती आणि पशुपालन उत्पादन आणि उत्पन्न वाढवणे। 3, शेतकरी आणि पशुपालकांसाठी कर्ज आणि अनुदान उपलब्ध करणे। 4, ग्रामीण भागातील रस्ते, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन इत्यादी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे। 5, ग्रामीण भागातील घरे आणि निवारा राबवणे। 6, ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू लोकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवणे। आणि 7, ज्येष्ठ नागरिकांना किंवा विधवा, अपंग व्यक्ती इत्यादींसाठी सामाजिक सुरक्षा योजना राबवणे। 8, ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणासाठी योजना राबवणे। 9, ग्रामीण भागातील शिक्षण आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करणे। 10, ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षण मोफत आणि अनिवार्य करणे। 11, ग्रामीण भागातील लोकांसाठी आरोग्य सुविधा मोफत आणि उपलब्ध करून देणे
हे असतात त्याची कार्य. आता आपण जाणून घेऊयात पंचायत समिती योजना 2026 चे फायदे हे काय आहेत. त्याचे फायदे आपण जाणून घेऊयात आता. 1. शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना नवीन तंत्रज्ञान आणि साधनांचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे. 2. शेती आणि पशुपालनातून उत्पादन आणि उत्पन्न वाढते. 3. शेतकरी आणि पशुपालकांसाठी कर्ज आणि अनुदान उपलब्ध करून देणे. 4. ग्रामीण भागातील शिक्षण आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करणे. 5. ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षण मोफत आणि अनिवार्य होते. 6. ग्रामीण भागातील लोकांसाठी आरोग्य सुविधा मोफत आणि उपलब्ध करणे. 7. ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू लोकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवणे. हे असणार आहे याचे फायदे. आता आपण जाणून घेऊयात पंचायत समिती योजना अंतर्गत विविध विभागांद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध योजना या कोणकोणत्या आहेत. 1. पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग योजना. याच्यामध्ये या योजनेबद्दल आपण जाणून घेऊयात. 1. पशुपालकांना बैलजोडी खरेदीवर 75% अनुदान प्रदान करणे. 2. जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजनेचा भाग म्हणून 10 रबर मॅट किंवा त्याहून अधिक खरेदीसाठी 15,000 रुपये उपलब्ध करून देणे. हे असणार आहे त्याच्यामध्ये. 2. पंचायत समिती महिला बाल कल्याण विभाग योजना. आता या योजनेबद्दल आपण जाणून घेऊयात. 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या ग्रामीण महिलांना रुपये 3,000 प्रशिक्षण आणि 4 चाकी चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी मदत केली जाते. 2. इयत्ता 7वी ते इयत्ता 12वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना रुपये 4,000 रुपये अनुदान मिळते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत संगणक शिक्षणासाठी दिला देखील जातो. 3. पंचायत समिती कृषी विभाग योजना. याच्यामध्ये काय आहे. शेतकऱ्यांना 5 HP डिझेल पंप खरेदीसाठी आर्थिक मदत मिळते. 2. शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते जेणेकरून ते 20 किलोग्राम क्षमतेचे प्लास्टिक क्रेट खरेदी करू शकतील. 3. प्लास्टिकच्या ताडपत्री खरेदीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देखील दिली जाते. आता आपण जाणून घेऊयात पंचायत समिती योजना अंतर्गत आवश्यक पात्रता ही काय असणार आहे. त्याची पात्रता आपण या व्हिडिओमध्ये आता जाणून घेणार आहोत. अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणे अत्यंत आवश्यक आहे. काही योजनांसाठी वय मर्यादा 60 वर्षापर्यंत असू शकते. अर्जदार संबंधित पंचायत समितीचे क्षेत्रात निवासी असणे अत्यंत आवश्यक आहे. काही योजनांसाठी विशिष्ट जातीसाठी आरक्षणाची तरतूद देखील आहे. जात प्रमाणपत्राची आवश्यकता देखील असू शकते याच्यामध्ये. आता आपण जाणून घेऊयात पंचायत समिती योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी पद्धती म्हणजे ऑनलाईन ऍप्लिकेशन पद्धती काय असणार आहे. त्याच्यासाठी संबंधित विभागाच्या कार्यालयातून तुम्हाला अर्ज फॉर्म घ्यायचा आहे. आता हे बघा, हा आहे तो अर्ज फॉर्म. हा तुम्हाला घ्यायचा आहे. हा संबंधित कार्यालयातून तुम्हाला अर्ज फॉर्म भेटणार आहे. हा तुम्हाला फिल करायचा आहे. हा जर ऑफलाईन पद्धतीने भेटतोय त्याच्यानंतर. आणि 2. अर्ज फॉर्म योग्यरित्या भरा आणि आवश्यक सर्व कागदपत्रांसह जमा करा. त्याच्यामध्ये जे जे कागदपत्रे तुम्हाला दिलेली आहेत ते सर्व तुम्हाला भरायचे आहेत. 3. अर्ज जमा केल्यानंतर त्याची पावती देखील तुम्हाला मिळणार आहे. आता आपण जाणून घ्याव्यात आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे या योजनेसाठी. 1. वय आणि निवासस्थानाचा पुरावा. 2. उत्पन्नाचा पुरावा. 3. जात प्रमाणपत्र. 4. इतर आवश्यक कागदपत्रे देखील लागणार आहेत. आता आपण जाणून घेऊयात पंचायत समिती योजना लाभार्थ्यांची यादी बघण्यासाठी कोणत्या पद्धतीने आपल्याला पाहायची आहे लाभार्थ्याची यादी. 1. अर्जदाराने प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करा. आता हे बघा, ही आहे त्यांची वेबसाईट. ही जी तुम्हाला इमेज दिसत आहे ही आहे त्यांची वेबसाईट. ग्रामपंचायत अशी ही वेबसाईट आहे. याच्यावरती तुम्हाला सर्वप्रथम ते व्हिजिट करायचे आहे. 2. मुखपृष्ठावर आपण अहवाल तयार करा निवडणे आवश्यक आहे असं तिथे तुम्हाला मेन्शन करत असेल ते तुम्हाला तिथे तुम्हाला त्या पर्यायावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला आता एक नवीन पृष्ठ दिले जाईल जिथे तुम्ही तुमचे राज्य महाराष्ट्र निवडणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ही जी योजना आहे ती फक्त महाराष्ट्रातील रहिवासींसाठी आहे. हे बघा, असं येणार आहे त्याचा इंटरफेस. याच्यामध्ये फायनान्शियल इयर, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक आणि पंचायत असे ते सर्व केले आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रोसीड करायचं आहे. ते सर्व फिल केल्यानंतर तुम्हाला आता एक नवीन पृष्ठ दिले जाईल. तिथे तुम्ही पुढे जा. पर्यायावर क्लिक करण्यापूर्वी तुमचे गाव, तालुका, वर्ष आणि जिल्हा निवडणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला आता दिसणाऱ्या नवीन पृष्ठावरील लिस्ट ऑफ वर्क लिंकवर क्लिक करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला आता एक नवीन पृष्ठ दिले जाईल जिथे तुम्ही वर्ष, तालुका आणि नोकरी श्रेणी निवडणे अत्यंत आवश्यक आहे.
त्याच्यानंतर पंचायत समिती योजना लाभार्थ्यांची यादी आता तुमच्या पीसी वर दिसेल तुम्हाला. ही जर सर्व स्टेप्स तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला तिथे त्यांची यादी दिसणार आहे. पंचायत समितीमध्ये कोण कोण अप्लाय करत आहे, कोणाकोणाला अप्लाय हे सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे त्याची यादी तुम्हाला दिसणार आहे. आता मित्रांनो, या पूर्ण योजनेचा निष्कर्ष काय आहे ते जाणून घेऊयात. पंचायत समिती योजना ग्रामीण भागातील विकास आणि लोकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतात. या योजना विविध क्षेत्रातील लोकांना शिक्षण, आरोग्य, कृषी, रोजगार, पायाभूत सुविधा आणि इतर अनेक क्षेत्रात मदत करतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने संबंधित विभागाकडे अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे. अर्ज फॉर्म आणि इतर आवश्यक कागदपत्रे त्या विभागाच्या वेबसाईटवरून मिळवण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही होती सविस्तर माहिती पंचायत समिती योजना 2026 बद्दल. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ पंचायत समिती योजना 2026 बद्दल? मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा जर काही डाऊट असेल तर. व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांसोबत या व्हिडिओला शेअर करा. आणि होय, जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर या ही जी योजना त्याचा नक्की लाभ घेसाल. व्हिडिओ कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.